भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हा अमरावती यांच्या वतीने मंदिरे तातडीने उघडण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी गुरुकुंज मोजरी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले होते, त्यामध्ये मंदिरे सुद्धा बंद करण्यात आली होती। मात्र सध्या महाराष्ट्र सरकारने सर्व दुकानांसह दारूच्या दुकानाला व बियर बारला सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे। मात्र भाविकांनी मागणी करून सुद्धा आजपर्यंत या सरकारने मंदिरे सुरू करण्याचे आदेश दिलेले नाही। या हेकेखोर धोरणाच्या विरुद्ध भाविकांच्या सद्भावनांचा आदर करीत भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हा अमरावती यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून धर्माचार्य विभाग प्रमुख ह.भ.प. शालिकराम महाराज खेडकर हे उपस्थित होते। त्याचबरोबर भाजपच्या अमरावती जिल्हा अध्यक्षा निवेदिता दिघडे, त्याचबरोबर ज्येष्ठ आघाडीचे अध्यक्ष सुरेश मुंदडा, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष विनीत पाखोडे, कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सत्यजित राठोड सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे सर्वदूर उद्धवा दार उघड, मंदिरांचे दरवाजे उघड हे आंदोलन सुरू आहे। आज या महाराष्ट्रात या उद्धवजींच्या कार्यकाळात मुख्यमंत्री असताना आम्हाला हे आंदोलन करायला लावणं ही खरोखरच खेदाची बाब आहे आणि चिंताजनक आहे। म्हणजे एकीकडे सांगायचं की मी हिंदुत्ववादी आहे, माननीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव हिंदुत्ववादी तिकडे सांगतात आम्ही बिहारमध्ये जाऊ, आम्ही रामाचं देवालयाचं दर्शन घेऊ, आणि इकडे आमचे मंदिरं जर ते बंद करत असतील हा कुठला न्याय। इकडे सांगायचं मी हिंदुत्ववादी आहे, म्हणजे मतं घ्यायसाठी हिंदुत्ववादी आहे, आणि इकडे आमच्या हिंदुत्वाचे मंदिरं जर बंद करत असतील तर अमरावती जिल्हा ग्रामीण आणि महाराष्ट्र सरकारतर्फे जो तुमचा निषेध सुरू आहे, उद्धवजी तुम्हाला विनंती आहे का नागरिकांशी खेळता आहे। एकीकडे कुंभार त्याचं मडकं वाजवू शकत नाही, बँडवाला लग्नात असो मरणात असो बँड वाजवू शकत नाही, शेतकरी त्याचं सोयाबीन काय सर्वच पिकं सर्व दूर त्याच्या पिकाची नासाडी झाली असताना 3 वेळा इथे अतिवृष्टी झाली, तुमची कुठलीच मदत पोहोचत नाहीये। जेव्हा माननीय देवेंद्रजीचं सरकार होतं, तुम्ही सरकारात होते, तेव्हा देवेंद्रजींना तुम्ही वेठीस धरत होते, ते 2 मिनिटात डिसिजन घेऊन जनतेपर्यंत मदत पोहोचवत होते। पण गेल्या तुम्ही खुर्चीत बसल्यापासून एकही मदत आजपर्यंत या जनतेला मिळाली नाही। म्हणून तुम्हाला विनंती आहे की काही नाही तर आमची जी देवालय आहेत ही देवालय उघडा। आज तुम्ही हिंदुत्व म्हणताय, हिंदुत्व म्हणून मतं मागता, तुमचं कुठे हरवलंय हिंदुत्व। आज आमचे मंदिरं बंद आहे सर्वे। आज इथे मी राष्ट्रसंतांच्या समाधीसमोर उभी आहे। आज जर तुम्ही इथे आले असते तर श्रद्धांजली सभेच्या जेव्हा होते त्याचं जे वातावरण असते, जगातले सर्व लोक या तुकडोजी महाराजांना माथा टेकवायला येतात, ते मंदिर आज बंद आहे। उद्धवजी तुम्हाला एकच विनंती आहे, स्वतः निर्णय घ्या, याच्या त्याच्या म्हणण्यात जाऊ नका आणि तुमचं हिंदुत्व जागृत करा आणि आमचे मंदिर उघडा। एवढंच या विषयाने बोलते। जय श्रीराम। हेमंत निखाडेसह रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।